या ठिकाणी आपल्या प्रेक्षकांमध्ये कवयित्री अनिशा दोडके नांदेडच्या आहेत प्रॉपर, आणि त्यांना एक कविता सादर करायची, त्यांना मी विनंती करतो. उपस्थित सर्वांनाच माझा प्रथमतः सप्रेम जय भीम. या ठिकाणी फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराने चालत असताना मला माझी ओळख करून देताना गर्वानं म्हणावंसं वाटतं की नाथ ज्योतिबांची मी भीमाच्या लेखणीची धार आहे. अहो नाथ ज्योतिबांची मी भीमाच्या लेखणीची धार आहे. अन्याय जुलमाविरुद्ध मी क्रांतीचा विचार आहे. उतरले रणांगणावर तर मी जय भीमचा अंगार आहे. कादंबरीकार अण्णाभाऊ साठेंच्या तलवारीची मी धार आहे. कादंबरीकार अण्णाभाऊ साठेंच्या तलवारीची मी धार आहे. नमस्कार, माझं नाव अनिशा दिलीप दोडके, मी नांदेडची रहिवासी आहे. सहजच रमाई यांची जयंती असल्यामुळे एक पोस्टर मला दिसलं होतं. त्यानंतर मी सरांना कॉल केला आणि या कार्यक्रमाला उपस्थित झाले. आणि उपस्थित वक्त्यांचं मनोगत ऐकल्यानंतर मला या ठिकाणी असं वाटतं की ही न सरणारी शिदोरी मी नक्कीच नांदेडपर्यंत घेऊन जाईल. आणि खऱ्या अर्थानं कवयित्री म्हणून वावरत असताना, रमाईबद्दल लिहित असताना मला एवढंच म्हणावंसं वाटतं की तुला लिहिता लिहिता मी हरवून गेले. तुला लिहिता लिहिता मी हरवून गेले. तुझे शब्द संग्रहित करता करता मी स्वतःलाच विसरून गेले. तुला मांडता मांडता माझी शाहीही संपून गेली. तुला ओळीत लिहिता लिहिता माझी डायरीही भरून गेली. अगं रोज तुला लिहिता लिहिता माझा शब्द साठाही वाढत गेला. अगं यासाठी म्हटलं आहे की रमाईला उद्देशून मी आई म्हणत आहे. अगं रोज तुला लिहिता लिहिता माझा शब्द साठाही वाढत गेला. माझ्या शब्द साठेतून काव्य कवितेला भेटत गेला. माझ्या या काव्य आणि कवितेतूनच कवयित्री अनिशा दोडकेचा जन्म वेळोवेळी होत गेला, वेळोवेळी होत गेला, वेळोवेळी होत गेला. रमाई यांच्याबद्दल कविता सादर करते. माझ्या कवितेचं शीर्षक आहे त्यागमूर्ती माता रमाई. कष्टात वाहुनी सोन्याचा संसार मडवला. कष्टात वाहुनी सोन्याचा संसार मडवला. रमाने त्यागात वाहून जनहिताचा बाबासाहेब घडवला. त्या माय माऊलीनं गौऱ्या विकून संसार थाटला. लुगड्याच्या जागी तिनं पटका नेसून स्वाभिमान झाकला. गरिबी आणि कष्टातून रोज झऱ्यासारखी वाहत गेली. गरिबी आणि कष्टातून रोज झऱ्यासारखी वाहत गेली. अश्रूचा स्मशानात साथ चढवत मनाला घट्ट करत गेली. लुगड्याचा पदर फाडून लेकरांचं कफन तिनं केलं. अहो लुगड्यांचं पदर फाडून लेकरांचं कफन तिनं केलं. पोटचे गोळे त्या मातीत पुरून स्मशानासोबतही नातं जोडलं. सर्व गमावूनही कधी ना थकली. सर्व गमावूनही कधी ना थकली. माय माझी बाबासोबत खंबीरपणे उभी राहिली, तेही शेवटच्या श्वासापर्यंत. कीर्ती झाली बॅरिस्टराची. कीर्ती झाली बॅरिस्टराची. त्यामागची मूर्ती माता रमाई ठरली. कीर्ती झाली बॅरिस्टराची. त्यामागची मूर्ती माता रमाई ठरली. होईल का रे रमाई आजची ही उणीव आज समाजात भासली. आज समाजात भासली. आज पुन्हा एकदा रमाईने फुंकर द्यावी रमाईला. आज पुन्हा एकदा रमाईने फुंकर द्यावी रमाईला. आंबेडकर विचाराची वात द्यावी समईला. आंबेडकर विचाराची वात द्यावी समईला. मनपूर्वक धन्यवाद.